एखादं आंदोलन होतं ते 1 महिना 2 महिना चालतं, परंतु हळूहळू ते आंदोलन क्षीण होतं. परंतु हे आंदोलन गेले 2.25 वर्ष या ठिकाणी विजयराव चालू आहे. हे का चालू आहे तर या शक्तीपीठची गरज नाही आहे हे लोकांना सुद्धा या ठिकाणी पटलेलं आहे. फक्त आम्ही नेतृत्व म्हणून ही भूमिका घेत नाही आहोत, कुठल्या राजकारणासाठी आम्ही ही भूमिका घेत नाही आहे. प्रामाणिक शेतकऱ्याला हा शक्तीपीठ महामार्ग नको आहे, तो 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नको आहे. ही भूमिका सातत्यानं शेतकऱ्यांच्या मनामध्ये या ठिकाणी आणि म्हणून गरज नसलेला शक्तीपीठ रद्द करावा ह्यासाठी 12 जिल्ह्यातले शेतकरी सातत्याने एकवटलेले आपल्याला पाहायला मिळतात. सातत्यानं रस्त्यावर उतरून संघर्ष करताना पाहायला मिळतात, ज्याचा उल्लेख जयंत पाटील साहेबांनी केला. नागपूरमध्ये स्वतःच्या जिल्ह्यामध्ये हा शक्तीपीठ महामार्ग न्यायचा नाही, परंतु दुसऱ्यांच्या जिल्ह्याचं वाटोळं करायचं ही भूमिका मुख्यमंत्र्यांनी साधारणपणे घेतलेली या ठिकाणी दिसते. आणि आज सत्तेत असलेल्या लोकांच्या बद्दल आपण बोललो की काय बोलणार अशी अवस्था सत्तेत असलेल्या लोकांची आहे. ते फार बोलतील अशी अपेक्षा नाही. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.